सांगली जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये रंगतदार आणि चुरशीच्या लढती होणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राज्यात सध्या सत्तेत असलेली युती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी यांच्यामध्ये टोकाचा आणि तीव्र संघर्ष होणार हे स्पष्ट आहे। 8 पैकी 6 मतदारसंघ हे सांगली लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे आणि तिथे काँग्रेस पुरस्कृत विशाल पाटील हे खासदार झाल्यामुळे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही 6 मतदारसंघामध्ये एकवटलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्या फाटाफुटीनंतर देखील जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे सगळे आमदार बरोबर ठेवण्यामध्ये जयंत पाटील यांना यश आलेलं आहे। तर आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीतले हे जे 2 प्रमुख घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये नेत्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे। अनेक ठिकाणी परस्पर कुरघोडी होणार, अगदी जागा वाटपापासून ते प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत राज्य पातळीवरचं जसं चित्र आहे तसंच हातात हात आणि पायात पाय अशा प्रकारचं दृश्य अनेक मतदारसंघामध्ये दिसणार, यामध्ये शंका नाही। तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची एकमेव जागा आहे आणि ती अनिल बाबरांच्या निधनानंतर ती उमेदवारी सुहास बाबरांना देणार हेही स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे ही जागा टिकवण्याचं शिंदे गटापुढे आव्हान आहे। तर भारतीय जनता पक्षामध्ये मुळात सामुदायिक नेतृत्व आहे आणि सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अचानक या पक्षाला आपली सलग 2दा जिंकलेली जागा गमवावी लागल्यामुळे ह्या सामुदायिक नेतृत्वाला आत्मचिंतन करून एकत्रित येऊन आपल्या पूर्वीच्या जागा टिकवणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान आहे। अर्थात पक्ष कुठलाही असला, आघाडी कुठलीही असली तरी बऱ्याच नेत्यांच्या बाबतीमध्ये अवस्था अशी आहे की जलपर्णीची पानं जशी वरून वेगळी दिसतात पण आतून मुळे एकमेकात गुंतलेली असतात, तसं या वेगवेगळ्या गटातटातल्या पक्षांचे आणि नेत्यांचे हितसंबंध परस्परामध्ये गुंतलेले आहेत। आणखीन एक विशेष असा आहे की सांगली जिल्ह्यातल्या मतदारसंघ निहाय लढती निवडणूक कधी हो जवळजवळ आत्ताच अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत। म्हणजे सध्याच सांगली जिल्ह्यातलं जे पक्षीय बलाबल आहे ते असं आहे की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत, काँग्रेसचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे अनिल बाबर यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त आहे। तेव्हा 8 जागांचं हे बलाबल आहे। हे एका बाजूला पक्षाचा विचार न करता व्यक्तिकेंद्रित नेतृत्व प्रस्थापित आणि वर्चस्व अबाधित राखण्यासाठी जिल्हा नेतृत्वावरून संघर्ष तर सुरू राहणारच आहे। म्हणजे जसा लोकसभेचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसतो तसं विधानसभा निवडणुकामधला संघर्ष हा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला दिसतो। म्हणून पहिल्यांदा आपण मतदारसंघ निहाय जे लढणारच आहेत, लढती नक्की कुणाकुणाच्या होतील अंदाजे त्याचे तपशील बघू। आता सांगली जिल्ह्यातला सगळ्यात पश्चिमेकडचा मतदारसंघ आहे शिराळा मतदारसंघ। या शिराळा मतदारसंघामध्ये शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातील 48 गावांचा समावेश आहे। शिराळ्यामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव नाईक हे विद्यमान आमदार आहेत। मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली विश्वास उद्योग समूह आणि कार्यकर्त्यांचं मोहळ आणि आमदार जयंत पाटील यांची साथ ह्या जमेच्या बाजू आहेत। त्याचबरोबर माजी आमदार शिवाजीराव नाईक हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत
अर्थात अलीकडेच विनोद तावडे यांनी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची अराजकीय स्वरूपाची भेट घेतल्याचं दोघांच्याकडंही सांगता येतं, पण त्यांची भूमिका या मतदारसंघामध्ये महत्त्वाची आहे. त्यांच्या विरोधामध्ये जे दोन नावं प्रामुख्यानं चर्चेमध्ये आहेत ती म्हणजे नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव सम्राट महाडिक. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लक्षणीय मतं घेतलेली होती. ते तरुणाईचे उत्तम संघटक आहेत. दूध संघ आणि शिक्षण संस्था यांच्या उभारणीमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि गेल्या वेळेला मिळालेल्या मताधिक्यामुळे आपल्याला भारतीय जनता पक्ष प्रमोट करेल असा त्यांना विश्वास आहे. तर दुसरे भारतीय जनता पक्षातले स्पर्धक जे आहेत ते माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनाही सार्वजनिक जीवनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याही सहकारी संस्था आहेत आणि खास करून शिराळा तालुक्यामध्ये त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्या लोकसभा मतदारसंघात प्रचार प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख हे परस्परांचे स्पर्धक सहकारी आहेत. तुर्तास या मतदारसंघामध्ये म्हणजे खेळ पैठणीचा रंगावा त्याप्रमाणे पक्षप्रवेश आणि पक्षांतर तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांची वेगामध्ये होणार आहेत. पण शिराळा मतदारसंघामध्ये लढत चुरशीची होणार यामध्ये काही शंका नाही. म्हणजे मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे, पण या दोघांपैकी एक अशी या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे. तर इस्लामपूर मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ अशी त्याची राज्यामध्ये ओळख आहे. कारण जयंत पाटील 7 वेळा निवडून आलेले आहेत. त्या 8व्यांदा या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. तेव्हा त्यांच्या समर्थकामध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत अशी चर्चा आहे. आणि त्यांचे चिरंजीव राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील हे आपल्या तरुण सहकार्यानिशी मतदारसंघामध्ये वातावरण निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. अर्थात पुढच्या काळामध्ये काय होतील हे सांगता येत नाही, पण भविष्य काळामध्ये निदान राष्ट्रवादी काँग्रेसखंड सत्तेची वाटणी मागितली जाईल त्याला उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील यांचं नाव अग्रभागी असेल यात काही शंका नाही. अर्थात इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यातनं दोघा तिघांनी उमेदवारी मागितली असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांचंच नाव पुढे असणार, अग्रभागी असणार आणि तेच उभं राहणार यात काही शंका नाही. त्यावेळेला आपला विजय म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा विजय अशी त्यांच्या समर्थकामध्ये जोमाची भावना आहे. तर आता महायुतीखंड त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इच्छुकांची मांदी याळीच आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचं नाव चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे. निशिकांत पाटील यांचं तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षावरती वर्चस्व आहे. अनेक प्रकारच्या मतदारांसाठीच्या योजना ते राबवत आहेत. त्यांचा संपर्क चांगला आहे. ते इस्लामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आणि त्यामुळे गेली 5 वर्ष गेल्या वेळेला 2019ला त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळेला त्यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं होती. त्यामुळे आता आपल्याला नक्की उमेदवारी आहे आणि आपण लढायचं आहे असं गृहीत धरून त्यांच्या समर्थकांनी वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे. तर याच मतदारसंघातनं शिवसेनेच्या वतीनं गेल्या वेळेला नानादांना नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी ही निवडणूक लढवलेली होती. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ते सातत्यानं संपर्कामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ही जागा पूर्वी युतीत शिवसेनेकडे होती. त्यामुळे यावेळेला शिवसेनेकडे आपल्याला ही जागा मिळणार असा गौरव समर्थकांचा विश्वास आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हेही शिंदे गटामधनं इच्छुक आहेत. अर्थात मगाशी मी उल्लेख केला त्या निशिकांत पाटलांना
उमेदवारीसाठी स्पर्धा देखील आहे. त्यांचे चुलत बंधू विक्रम पाटील हे फार पूर्वीपासून भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि प्रदेशच्या नेत्यांच्या वरती असलेली आपली निष्ठा आणि नगरसेवक म्हणून केलेली कामगिरी याच्या जोरावरती भारतीय जनता पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल असा विक्रम भाऊंना विश्वास आहे. सम्राट महाडिक यांचे बंधू राहुल महाडिक हेही शिक्षण संस्था चालवतात. त्यांचाही मतदारसंघामध्ये संपर्क आहे. तेही भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. अर्थात इथे ही जी तीव्र अशा प्रकारची उमेदवारीसाठी तिघा चौघांमध्ये स्पर्धा आहे त्यामध्ये आमदार सदाभाऊ खोत हे निशिकांत पाटील विरोधी गटाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे जयंत पाटलांच्या विरोधामध्ये लढायला इच्छुक असणाऱ्या ह्या तरुण नेत्यांना यांच्यामध्ये तडजोड कोण करणार? अन्यथा सर्व विरोधकांची एकास एक लढत आणि सर्वमान्य चेहरा अशी उमेदवारी देण्यामध्ये यश आलं तरच या मतदारसंघामध्ये रंगतदार लढत होईल. अन्यथा विरोधकांच्या परस्पर स्पर्धेमुळे या ठिकाणी इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटलांना निवडणूक सोपी होईल असे चिन्ह या ठिकाणी आहेत. आता पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये माजी राज्यमंत्री आणि डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजित कदम हे महाविकास आघाडीकडं काँग्रेसचे उमेदवार असणार यामध्ये काही शंका नाही. खासदार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या समक्ष तुम्ही राज्यपातळीवरचे वाघ असलात तरी आम्ही जिल्हा पातळीवरचे वाघ आहोत अशी घोषणा करून ती घोषणा त्यांनी सिद्धही केलेली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे एकमेव प्रमुख नेते म्हणून ते पुढे आले आहेत. विमानामध्ये न बसता देखील विमान योग्य ठिकाणी आपण पोचवू शकतो असं दर्शवणारे ते पायलट आहेत. त्यांनी पतंगराव कदम स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी जिल्ह्यामधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं जोरदार अशा प्रकारचं शक्तीप्रदर्शन केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे उमेदवारीचे विश्वजित कदम यांना अडचण येणार नाही. पण त्यांच्या विरोधामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आणि पृथ्वीराज देशमुख ह्या भारतीय जनता पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांचे बंधू संग्रामसिंह देशमुख हे ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील. त्यामुळे कदम आणि देशमुख घराण्यातली पारंपरिक लढत जी आहे ही ह्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये असेल. म्हणजे जिल्हा काँग्रेसचे प्रमुख नेते विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख नेते संग्रामसिंह देशमुख अशी पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होईल. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये काही नेते कुठल्याही पक्षामध्ये असते एकमेक तरीसुद्धा उपद्रव मूल्य आणि उपयुक्तता मूल्य हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल. खानापूर आटपाडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार अनिल बाबर करत होते. त्यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी अगदी प्रभाग खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मतदारसंघामध्ये येऊन तरुण नेते सुहास बाबर हेच आपले युतीचे उमेदवार असतील असं घोषित केलेलं आहे. अर्थात या मतदारसंघामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. तेही युतीमधनं इच्छुक आहेत. अर्थात उमेदवारीचा निर्णय काही झाला तरी खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये सुहास बाबर विरुद्ध माजी नगराध्यक्ष वैभव पाटील अशी चुरशीची लढत रंगणार ह्यात शंका नाही. या मतदारसंघामध्ये आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख आमदार गोपीचंद पडळकर यांचेही गट कार्यरत आहेत. त्यामुळे इथे गटांचं आणि गटातटांच्या बेरजेचं समीकरण कसं होईल यावरती या मतदारसंघामधली चुरस अवलंबून आहे. इथेही एकमेक सर्वपक्षीय मित्रांची कधी येणार तर कधी त्यांना मदत होत राहणार यात शंका नाही. तासगाव कवठेमंकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुनंदाई पाटील ह्या आराळाबांच्या पत्नी विद्यमान आमदार आहेत. पण या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्यापासून ते जयंत पाटलांच्यापर्यंत सगळ्यांनी आपले उमेदवार महाविकास आघाडीचे रोहित पाटील असतील
हे घोषित केलेलं आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये खासदार संजय पाटील माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील अशीच लढत होईल. या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये अजितराव घोरपडे माजी राज्यमंत्री आणि श्रीमती अनिता सगरे यांचेही गट प्रभावी आहेत. त्या दोन्ही गटांची भूमिका देखील इथे महत्त्वाची ठरणार आहे. तर जतमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार हे विक्रम सावंत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा एकमेव मतदारसंघ असा आहे की जिथे भारतीय जनता पक्षाला एक 5,000 मतांचं आधिक्य मिळालेलं होतं. त्यामुळे सावध झालेले विक्रम सावंत हे लोकांच्या सतत संपर्कामध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश जमदाडे, तमनगोंडा रवी पाटील, डॉक्टर रवींद्र आरळी हे इच्छुक प्रयत्नशील आहेत. विलासराव जगताप या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या हालचालीमध्ये व्यस्त आहेत. तर सांगलीमध्ये काँग्रेसला चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. पण त्याने अलीकडेच देश प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः अशी भूमिका घेऊन आमदारकीच्या निवडणुकीतून निवृत्ती घेतलेली आहे. त्यामुळे इथे भारतीय जनता पक्षाला नवा उमेदवार द्यावा लागेल. अर्थात या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून श्रीमती जयश्री मदन पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये उमेदवारीसाठी तीव्र अशा प्रकारची स्पर्धा आहे. अर्थात या बाबतीमध्ये काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी यापूर्वीच सांगलीला 2 आमदार असतील असं घोषित केल्यामुळे ह्यातलं विधानसभा कोण लढवणार आणि विधान परिषदेला जायला कोण तयार होणार या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना शोधावं लागेल. तर सुधीर गाडगीळांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, धीरज सूर्यवंशी अशा अनेक इच्छुकांची मांदियाळी या ठिकाणी आहे. तर मिरज मतदारसंघ हा विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी एकूण 15 वर्ष आमदार म्हणून आणि आता पालकमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांना पक्षांतर्गत मोहन वनखंडे यांच्याशी स्पर्धा आहे. इथे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे बाळासाहेब कोनमोरे, विज्ञान माने हे इच्छुक आहेत. वंचित आघाडीकडून इंद्रजित घाटे यांनी तयारी चालवलेली आहे. तर या मतदारसंघामध्ये CR सांगलीकर हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. आता तिथे एखादा बंडखोर काँग्रेसमध्ये घेऊन त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. प्रामुख्याने सांगली आणि मिरज मतदारसंघ जे आहेत ते अगोदर जागा वाटपात काँग्रेसकडे टिकवून ठेवणं आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेले हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आणणं हे प्रामुख्यानं आव्हान आहे. तेव्हा जिल्ह्यातल्या सगळ्या 8ही मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की यावेळच्या निवडणुकीमध्ये एकाच कुठल्या आघाडीला किंवा युतीला जिल्ह्यातल्या बहुसंख्य जागा मिळतील अशी अवस्था नाही. तर नेत्यांचा आणि उमेदवारांचा परस्पर संघर्ष लढायचा निर्णय झालेलाच आहे. पक्षाची टिकली लावणं हा गौण भाग आहे. तेव्हा या संघर्षामध्ये विद्यमान ज्या 8 जागांची विभागणी आहे त्या जागा आपापल्या पक्षाने टिकवल्या तरी चिक्कार झालं असं या घडीची अवस्था आहे.